हॅलो गाईज, स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. रोज सकाळी उठल्यानंतर स्वतःचं आवरून घेते आणि नंतर देवपूजा करून घेते. त्यानंतर जे स्किन केअर रुटीन आहे ते मी फॉलो करते, कारण बाहेर इतकं ऊन असतं ना की स्किन खूप टॅन होते आणि म्हणून मी सनस्क्रीन तर मस्ट आहे सगळ्यांसाठीच, तर ते यूज करते. तर आता मी इथे माझे बॅग आवरायला घेते, कारण सगळ्या दिवसभराच्या वस्तू, चार्जर असेल, मग ते ब्लूटूथ असतील, कारण ट्रेनमध्ये बसून खूपच कंटाळा येतो, तर ब्लूटूथ तर पाहिजेच पहिली. आणि टिफिन पण भरले, त्याच्यानंतर ब्लूटूथ, चार्जर, ह्या सगळ्या गोष्टी मी व्यवस्थित अशा बॅगमध्ये सेट करून घेते आणि बॅग रेडी झाली माझी आता. अशी कम्फर्टेबल वाटतात मला अशा बॅग, म्हणून मी अशाच बॅग वापरते. आणि ट्रेनमध्ये इतकी रश असते ना, तर ते बॅग इकडे तिकडे ओढून त्याचे हे पण बेल्ट पण तुटतात कधी कधी खूप, तर ती तशी वन साईडची बॅग मी यूजच नाही करत. मी अशी टू साईडचीच बॅग यूज करते. हा माझा इथे असा नाश्ता पण रेडी आहे. आज मी अशी रेडी झालेली आहे, पिंक कलरचा सिंपल ड्रेस घातलेला आहे, आवरला आहे माझा आणि मी आता निघाले ऑफिसमध्ये जायला. सो बघूया पुढची जर्नी मी तुमच्याबरोबर शेअर करते. बाहेर पडले आणि खूप ऊन लागत होतं, म्हणून विचार केला की थोडंसं दही घेऊया. एक दही पॅकेट द्या ना. गॅस पण असेल ना त्याला. स्टॉपला जाऊन उभी राहते तोपर्यंत तिकडून बस आलीच, आणि ही माझी बस आहे ग्रीन कलरची. न्यू बसेस स्टार्ट झाल्यात आत्ता, तर ही मला स्टेशनपर्यंत नेऊन सोडेल आणि ओन्ली 5 रुपीज तिकीट आहे. तर खूप चांगलं वाटतं ह्या बसने, आणि एवढी काही गर्दी नसते, खाली असतात तशा बसायला सीट वगैरे. मिळाली मला इथे आता. मी लेडीज सीटवरती जाऊन बसले आहे आणि थोडं एक 5-10 मिनटामध्ये स्टेशनला आता उतरते. तर स्टेशन पण आलं, लवकर आलं आज. बस डेपोपासून हे अंतर 2 ते 3 मिनटावरतीच आहे, जवळ आहे एकदम स्टेशन. मी पोचले पण आता स्टेशनला, आणि नंतर माझ्या लक्षात आलं की माझा पास संपलेला आहे. तर गेले आता तर 15ची पण ट्रेन निघून गेली होती आणि मला 30 पकडायची होती. पाहिलं तर प्लॅटफॉर्मला एवढी गर्दी होती बापरे, आणि त्याच्यातून लाईन पण खूप होती तिकीटसाठी. एक तर माझा प्रॉब्लेम झाला आहे रेलकॉन ॲपचा, कारण UTS ॲप बंद झालं, त्याच्यामुळे मग मी रेलकॉन डाउनलोड करत होती, पण काहीतरी प्रॉब्लेम दाखवतोय. सो बघते मी, नंतर बघेन. आणि आता तर मला लाईनच लावावी लागणार आहे, तर लाईनमध्ये मी आता इथे उभी राहिली आहे. तर कधी तिकीट मिळते. पास काढला आणि पटपट जाऊन ट्रेन पकडली. इथे ट्रेन पकडणं म्हणजे एक लिटरली एक मिशन असतं, आणि सगळे आज खूप अशी रश होती. म्हणजे रश म्हणजे स्टँडिंग कोण नव्हते, पण सीट नव्हत्या. तर असं आमचं रोजच असतं, याच्यापेक्षा पण गर्दी असते. आणि यात मला सीट थोडी चांगली मिळाली आहे. असं आहे, त्यांचीसुद्धा मस्ती असते थोडीफार. बघाल तुम्ही ट्रेनमध्ये हळूहळू आता माझ्या ब्लॉगमधून. आणि जी ट्रेन सुटण्याच्या टायमिंगला येते प्लॅटफॉर्मला, आणि व्यथा ऐका फक्त. नाही माहिती आहे तुम्हाला, हे बघा आम्ही अशी उभी राहते. जर लेट झाला तर मला जागा भेटत नाही, मी उभी राहते. आता कोण उठलं, अंधेरीवाला अंधेरी आल्याशिवाय उठत नाही. माझी किती व्यथा आहे बघा. नाही पण हे ऐकतंय कोण, ऐकतंय कोण? CCTV वाले ऐकतंय ते. गाड्या वाढवा, आम्हाला किती धावपळ आहे. सकाळी कधीपासून चालू आहे त्यांचं काय याचं ट्रॅकचं चालू होतं ते. ज्यादा गाड्या, ACच्या ज्यादा गाड्या सोडू नका, सामान्य लोकांना परवडणार नाही. झालं भाषण कंप्लीट झालेलं आहे, भाषण संपलेलं आहे. अशी मैत्रिणींबरोबर मजा मस्ती करत करत मी ऑफिसमध्ये कधी येऊन पोचते हे सुद्धा मला कळत नाही. आल्यानंतर थोडं फ्रेश होते, पाणी वगैरे पिते, त्यानंतर मग माझ्या वर्कला सुरुवात करते. कारण खूप थकून जायला होतं उन्हातून येता येता. एवढ्या गर्दीमधून खूप दगदगीचं जीवन आहे, आणि तेवढ्या ह्याच्यामधून आम्ही प्रवास करत असतो हसत खेळत, आणि तेही. हॅलो गाईज, मी आता ऑफिसमध्ये येऊन पोचले आणि माझं ऑफिसचं वर्क आता मी चालू केलं. सो तुमच्याबरोबर पण शेअर करते आजचा जेवढा दिवस माझ्याकडून शेअर करता येईल. माझं ऑफिसचं डे आणि माझं डेलीचं ट्रॅव्हलिंग हे मी तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे. हळूहळू करत राहीन. आणि चला
काल मी तुम्हाला दाखवलं होतं माझ्या शॉर्ट व्हिडिओमधून की माझा सेटअप दाखवला होता आणि आज मी तुमच्याबरोबर होल माझं काम कसं असतं ॲक्च्युअल ऑफिस एन्व्हायरमेंट कसं असतं ते मी तुमच्याबरोबर शेअर करते. चला बघूया माझा होल डे ऑफिसमध्ये. ऑफिसमध्ये आल्यानंतर माझं पहिलं वर्क असतं ते म्हणजे मेलबॉक्स चेक करायचं. जेवढे पण मेल असतील त्यांना रिप्लाय करायचे. काही कोटेशन्स असतात, इश्यूज असतात किंवा परचेस ऑर्डर्स असतात ते सुद्धा म्हणजे मेलमध्ये आलेले असतात, ते चेक करावे लागतात. तर इथे आणि साईडला मला माझं व्हॉट्सअपसुद्धा बघावं लागतं कारण पूर्ण परचेस ऑर्डर ह्या व्हॉट्सअपवरती पाठवलेल्या असतात. त्यानुसार आता तुम्ही इथे चेक बघाल लोडिंग होतं आहे ते आणि लोड झाल्यानंतर मग बिल्स बनवायचे पण अजून पेंडिंग आहेत. तर सकाळपासून एवढं सारं काम करेपर्यंत लंच टाईम केव्हा होतो ना ते कळतच नाही, इतका टाईम पटापट जातो ऑफिसमध्ये. सो आता मी लंच करून घेते आणि नंतर मग काम करेन. आज माझ्या लंचमध्ये खिचडी भात आहे आणि हा सुका सुका खायला मला खूप कंटाळा येतो म्हणून मी सकाळी थांबून तिथे दही पण घेतलं आणि हे दही आहे त्याच्यासोबत. तर असा माझा आजचा लंच आहे. चला आता मी लंच करून घेते. ऑलमोस्ट लंच संपलेला आहे माझा आणि आता बॅक टू वर्क. पुन्हा थोडं काम केलं, त्याच्यानंतर जेवढे पण बिल पेंडिंग होते ते बनवले. तोपर्यंत किती वाजले आता 5:30 वाजलेत. तर मी माझा डेस्क आवरला. बाय, घरी निघूया आता. कसं वाटलं तुम्हाला माझा ब्लॉग? आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब पण करा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता मी घरी जायला निघाली आहे आणि हे रस्त्यातले काही दृश्य आहे. तर खूप गर्दी असते संध्याकाळच्या वेळेला आणि हे बघा इथे ढग पण आले होते आणि पाऊस पडण्यासारखंच वातावरण झालेलं आहे सगळं. असं करत करत मी स्टेशनला पोचले. थँक्स फॉर वॉचिंग.